हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू संगीताज किचन वाइब्स। आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भाताची रेसिपी घेऊन आलोय। चला तर बघूया साहित्य काय काय लागतं ते। आपण ह्या वाटीने मेजरमेंट घेतलेला आहे। 1 वाटी हा लांब दाण्याचा बासमती तांदूळ आपण स्वच्छ 2-4 पाण्याने धुवून निथळून ठेवलेला आहे। त्याच वाटीने 1 वाटी आपण फ्रेश नारळ हा छान मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेला आहे। त्याच वाटीने 1 वाटी गूळ, इथे ड्राय फ्रुट्स घेतलेत आपण काजू, बदाम, मनुके, इथं किंचित मीठ घेतलेलं आहे आपण, वेलची पूड आणि जायफळ घेतलेला आहे किसून घालणार आपण, तूप आहे, इथे 4 लवंगा, 2 वेलची आणि 1 दालचिनी घेतलेली आहे आणि थोड्या दुधामध्ये आपण केशराच्या काड्या भिजत घातलेल्या आहेत। एवढं साहित्य आहे। चला तर बघूया। आपण पॅन ठेवलेला आहे गरम करायला। पॅन गरम करायला ठेवलेला आहे आपण त्यात आपण 1 चमचा साजूक तूप घालून घेऊया। आता आपण 1 दालचिनी, 4 लवंगा आणि 2 वेलदोडे घालूया। यातच आपल्याला थोडे ड्राय फ्रुट्स पण घालून घ्यायचे परतून। सोनेरी रंगावर आपण ड्रायफ्रुट्स आपण करून घेऊया। गॅस आपला मीडियमच आहे, जास्त फास्ट गॅस करायचा नाही, नाहीतर जळून जातं। आता ह्यातच आपण 1 वाटी तांदूळ आपण स्वच्छ धुवून ठेवलेला आहे निथळून, ते घालूया। तांदूळ तुपात छान परतल्यामुळे दाना मोकळा, सुटसुटीत आणि खमंग होतो। भात चिकट होत नाही, त्याच्यामुळे असा तुपामध्ये छान परतून घ्यायचा आपण। आपण ज्या वाटीने तांदूळ घेतलेले आहे त्याच वाटीने 2 वाटी पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। आपल्याला गरमच पाणी घालायचंय आणि हा भात आपल्याला 80% शिजवायचा आहे। तर आता आपण गरम पाणी घालून घेऊया। यामध्ये 2 वाट्या आपल्याला 80%च हा करायचा आहे भात, कारण नंतर आपण परत खोबरं आणि गुळामध्ये पण करणार आहोत मिक्स। आपल्याला हा भात 6 ते 7 मिनिटं शिजून घ्यायचा आहे 80%। आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि मग चेक करूया। आपण शेजारच्या गॅसवर ठेवलेला आहे करायला। आता ह्या गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे आणि 1 चमचा आपण तूप घालून घेणार आहोत। यात आपण 1 वाटी खोबऱ्याचा खीस घालून घेऊया। तो चांगला परतून घेऊया आपण। त्यातलं मॉइश्चर आपण हे करणार आहोत। थोडासा ओलसरपणा कमी करायचा आहे आपल्याला, म्हणून तुपात थोडं परतून घेऊया आपण।
गॅस लो टू मिडियमच करायचा आहे. पाण्याचा अंश थोडा, ओल्या खोबऱ्याला पाण्याचा अंश असतो, तो थोडासा कमी करून घ्यायचा आपण, म्हणून ड्राय करून घ्यायचं. आणि यामध्ये आता झालेलं आहे आपलं खोबरं. यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी गूळ घालूया. गूळ छान मेल्ट झाला पाहिजे. खिसून घेतलेला आहे मी गूळ. आपण चांगलं हे परतून घेऊया. आपण भात बघूया. 5 ते 6 मिनिटं झालेला आहे. आपला भातही छान मोकळा झाला. एक दाणा मोकळा दिसतोय. आपण असा तोडून बघायचा. तुकडा पडला ना त्याचा, तेवढाच आपल्याला शिजवायचा आहे. आता हा गॅस आपण बंद करून घेऊया. आता इकडे आपलं गूळही छान विरघळलाय. आता ह्यामध्ये आपण केशरचं दूध घालून घेऊया. आपण दुधामध्ये केशरच्या काड्या घातल्या होत्या. ह्यानी सुवासही छान येतो केशरमुळे, आणि रंगही छान येतो आपल्या भाताला. यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालून घेऊया. गोडाला चिमूटभर मीठ घातलं ना तर त्याचा गोडवा अजून वाढतो. त्यामुळे आपण चिमूटभरच मीठ घातलेलं आहे. घालूया, छान मिक्स करूया. आता आपण ह्यामध्ये आपला भात घालून घेऊया. जो आपण साईडला शिजवून घेतला होता तो घालूया. आता आपण भात घालून घेऊया. मिक्स करूया. हलक्या हातानेच करायचं. गॅस आपला लो टू मिडियमच आहे. कलरही छान आलेला आहे. गूळ आणि केशरमुळे आपल्या नारळी भाताला. आता यामध्ये आपण वेलची पावडर, अर्धा चमचा वेलची पावडर आणि जायफळ खिसून घालूया. जायफळ वेलची पावडरमुळे छान सुवास येतो भाताला. आणि मनुके घालूया, बेदाणे. छान एकत्र करूया. पण छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवू आणि 2 मिनिटं वाफ देऊन घेऊया. आपण झाकण काढून बघूया आपला भात कसा झाला ते. 2 मिनिटं चांगली वाफ देऊन घेतली. छान झालाय मोकळा. आता आपण ह्यामध्ये तूप घालून घेणार आहोत वरती 2 चमचे.
टोटल आपल्याला 4 चमचे तूप लागलेलं आहे भाताला. आणि मिक्स करून घेऊया. सुवास इतका अप्रतिम सुटलाय, अगदी रसरशीत स्वादिष्ट असा हा आपला नारळी भात तुम्ही पाहू शकता. गॅस आपला बारीकच आहे. नारळाच्या स्वादाने भरलेला गोडसर आणि सुगंधी असा केलेला आपला पारंपरिक नारळी भात. खास करून हा भात नारळी पौर्णिमेला, सणाला, उत्सवाला केला जातो. साजूक तूप, गूळ, किसलेला नारळ आणि वेलची, जायफळ पूड, सुकामेवा आणि बासमती तांदूळ यांचा सुंदर संगम असलेला हा भात अगदी सोपी रेसिपी आहे. खमंग आणि चविष्ट, लज्जतदार, रसरशीत होतो. हा भात नारळाचा भरपूर वापर करून, ताजा नारळ फ्रेश त्याचा भरपूर वापर करून गोडसर आणि खमंग चव असा हा आपला नारळी भात तयार झालेला आहे. तुम्ही नक्की करून बघा. आता आपण हा बाउलमध्ये काढूया. हा नारळी भात नारळी पौर्णिमेला, उत्सवाला, सणाला केला जातो. नारळाचा भरपूर वापर, गोडसर आणि खमंग चव असा हा नारळी भात. प्रत्येक दाना मोकळा होतो, सुटसुटीत होतो. साजूक तूप, जायफळ, वेलदोड्याचा सुवास अप्रतिम येतो. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला आवडला का माझा नारळी भात? मी केलेली रेसिपी आवडली का नारळी भाताची? तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलवर तुम्ही असाल पहिल्यापासून तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तुम्ही तर सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि कमेंटमध्ये लिहा छान छान आवडली की नाही तुम्हाला माझी रेसिपी, कशी वाटली ते. थँक यू.